दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या एका उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम हे फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। सध्या आपण समर्थकृत लघुकाव्य पाहत आहोत आणि त्यामध्ये समर्थांनी उद्धव स्वामींना टाकळी तपाचरण काळातील उपदेश केलेला जो ग्रंथ आहे त्याला आपण 21 समासी किंवा जुना दासबोध असं म्हणतो, तो आपण सध्या पाहतो आहोत। काल इंटरनेटच्या अनंत व्यत्ययामुळे कालपासून कालच्या ज्या ओव्या घ्यायच्या होत्या त्या आपण आज घेऊया। ओवी क्रमांक 45 पासून आपण जुना दासबोध या ग्रंथातील चौथा जो समास आहे सद्गुरु लक्षण त्याचं विवेचन पाहूया। श्रीराम समर्थ। श्रीराम मुख्य सद्गुरूचे लक्षण।
आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती श्रीराम. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचार्ये निर्मळ, स्वधर्म विषयी श्रीराम. याही वरी अध्यात्मश्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण, निरंतर श्रीराम. जेथे सारासार विचार, तेथे होय जगोद्धार, नवविधा भक्तीचा आधार, बहुतजनासी श्रीराम. म्हणोनी नवविधा भजन, जेथे प्रतिष्ठिले साधन, हे सद्गुरूचे लक्षण, श्रोती ओळखावे श्रीराम. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्यनिष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन, विश्रांती पावती श्रीराम. सद्गुरूंची व्यवच्छेदक लक्षणं काय आहेत ते या ठिकाणी समर्थ रामदास आपल्याला सांगतायत. मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान, परब्रह्म स्वरूपाचं शुद्ध ज्ञान सद्गुरूंकडे असलं पाहिजे. आणि त्यामुळे ते ज्ञान झाल्यामुळे आता त्यांना कसलेही भय नाहीये. शाश्वत सुख आणि शाश्वत समाधान याचा प्रत्यय ते घेत आहेत, कारण ते स्वरूपाशी तदाकार झालेले आहेत. पुढे समर्थ म्हणतात, याही वरी वैराग्य प्रबळ. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, शाश्वत सुखाचा समाधानाचा अखंड स्रोत अंतःकरणात निरंतर वाहतो आहे. समर्थ म्हणतायत, याही वरी वैराग्य प्रबळ, ज्वलंत वैराग्य पाहिजे. निस्पृहता, टोकाची निस्पृहता. वृत्ती उदास केवळ. कुठल्याही घटना घडत असतील, त्या घटनांचा लवलेश किंवा त्याचा इफेक्ट सद्गुरूंच्या अंतःकरणावर आणि देहावर होत नाही. विशेष आचार्य निर्मळ, स्वधर्म विषयी. माझं कर्म काय? स्वधर्म, विहित कर्म. त्यासाठी मी माझं सगळं जीवन बलिदान करायला पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्र निघाले. वडिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही वर दिलेला आहे आणि त्या व्रताचं मी पालन करीन, तुम्ही काळजी करू नका. ते निघाले, चित्रकूट पर्वतावर आले. श्री भरत हे आजोळी गेलेले होते. महाराज दशरथ गेले. मग आता राज्याला कुणी कर्णधार नाहीये, राज्यपदी कुणी आरूढ नाहीये, आणि ही जी स्थिती असते ही सगळ्यात धोकादायक स्थिती आहे. महर्षी वशिष्ठांनी काही सेनापती सरदार सेनापती सैनिक पाठवले आणि भरत आणि शत्रुघ्न या दोघांना आजोळावून घेऊन येण्यास सांगितले. श्री भरत शत्रुघ्नासह आले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आईने हा सगळा घात केलेला आहे, त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी चतुरंग सेना काढली आणि ते सगळे चित्रकूट पर्वतापर्यंत आले. चित्रकूट पर्वतावर आल्यानंतर जो प्रसंग आहे तो अत्यंत हृदयद्रावक आहे. आपल्याला कदाचित कल्पना नसेल, चतुरंग सेना त्या वनात आल्यानंतर ते भयभीत झालेले प्राणी आणि पक्षी ते हालचाल करू लागले, वेगवेगळे आवाज काढू लागले. हे लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मण एका ताडाच्या उंच झाडावर जाऊन पाहतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की भरत येत आहे आणि सोबत चतुरंग सेना आहे, तेव्हा लक्ष्मण आपलं धनुष्य घेऊन उभा राहतो. प्रभू श्रीराम आपल्या ऋषीमुनींसोबत त्यांच्याशी चर्चा करतायत. त्यांच्या लक्षात आलं की आपला भ्राता, आपला भाऊ लक्ष्मण
त्यांनी धनुष्य प्रत्यंचा चढवली आहे, बाणाचा भाता घेतलेला आहे, डोळे लाल झालेले आहेत. त्यांनी विचारलं, लक्ष्मणा काय झालं? तेव्हा जे लक्ष्मण सांगतात ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या हृदयाला विदीर्ण करून टाकतात. ते म्हणतात, हा भरत येतो आहे, त्याचं समाधान नाही झालं राज्य घेऊन, तो आपल्याला मारण्यासाठी येत आहे, परंतु इथून भरत जिवंत वापस जाणार नाही. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, ते ठेवून दे सगळं बाजूला, माझा भरत येतोय आहे, तो आपल्यावर आक्रमण करण्यासाठी कधीही येणार नाही. स्वधर्म विषयी म्हणजे काय? भरत त्याचं विहित कर्म करतो आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र त्यांचं विहित कर्म करत आहेत. भरत येतो, रामाला म्हणतो की मी तुमचा राज्याभिषेक करण्यासाठी इथं आलोय. आपल्याला माहिती नसेल कदाचित सज्जन हो, प्रभू श्रीरामचंद्रांच्या खांद्यावरचं आयुष्यात एकदाच धनुष्य खाली पडलेलं आहे, एकदाच. जेव्हा ते पाहतात की भरताने जटाजूट वल्कल नेसलेली आहेत, जटा बांधलेल्या आहेत, तो वनवासी लोकांसारखा राहतो आहे. पायामध्ये वाहन नाहीये, पायांना खडे टोचून काटे टोचून पाय रक्तबंबाळ झालेले आहेत. भरत खुरडत येतो. प्रभू श्रीरामचंद्र उभे राहतात आणि भरताला मिठी मारायला जातात. प्रभू श्रीरामचंद्रांच्या खांद्यावरचं धनुष्य एका बाजूला पडतं आणि धनुष्य बाणांचा भाता एका बाजूला पडतो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयुष्यात केवळ एकदा धनुष्य बाजूला पडलेलं आहे. स्वधर्म, माझा धर्म काय, माझं विहित कर्म काय, हे ज्याला समजतं आणि जो त्या कर्माच्या मागे लागतो तो कधीही आपल्या कर्मापासून कर्तव्यच्युत होत नाही, आपल्या व्रतापासून ढळत नाही. श्री भरत राज्याभिषेक जेव्हा राम करून घेत नाही म्हणतात, तेव्हा तो त्यांच्याशी तर्क लावतो. तो म्हणतो की माझ्या आईने घेतलेलं राज्य, मला जे राज्य मिळाले ते मी तुम्हाला परत करतो, माझी आई परत करते. राम म्हणतात, मी वडिलांना वचन दिले, त्याचं काय करू, 14 वर्ष वनवासात राहायचे. तेव्हा भरत म्हणतो, मी ते वचन सांभाळतो. श्रीराम सगळे मुद्दे खोडून काढतात, सगळे मुद्दे. कारण याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ. मी आपल्याला परवा म्हणालो, भरत आणि सुमंत्र काकांना विचारलं, काका जेव्हा वनवासात पाठवलं तेव्हा चेहऱ्यावर, माझ्या रामदादाच्या चेहऱ्यावर भाव काय होते? सुमंत्र काका म्हणतात, भरता, प्रभू श्रीरामचंद्रांच्या चेहऱ्यावर त्यांचा राज्याभिषेक करायचा हे जेव्हा त्यांना सांगितलं, तेच भाव वनवासात जायला सांगितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर होते. याही वरी वैराग्य प्रबळ. कशाला म्हणतात वैराग्य प्रबळ? सद्गुरूंच्या ठिकाणी असं वैराग्य आम्हाला दिसलं पाहिजे. सद्गुरू जर पाकिट मोजून पाहत असतील, किती दक्षिणा दिलीये, किती समर्पण केलंय, त्यावर जर आशीर्वाद देणार असतील तर ते सद्गुरू असतील का? याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण, निरंतर श्रीराम. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, वैराग्यापरते नाही भाग्य. आपण कुणाला भाग्यवान म्हणतो? ज्याच्या घरी गाड्या घोड्या आहेत त्यांना भाग्यवान, ज्यांचे बंगले आहेत, फ्लॅट आहेत त्यांना भाग्यवान.
वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे श्रीराम. वैराग्याशिवाय परमार्थाची पहिली पायरी देखील आपण चढू शकत नाही. आमच्या कपड्यांच्या बाबतीत आम्हाला वैराग्य आलंय का? धनाच्या संचया बाबतीत आम्हाला वैराग्य आलंय का? साड्यांच्या बाबतीत आम्हाला वैराग्य आलंय का? कुणाला टोचून बोलणं, लागेल असं बोलणं, यातून आम्हाला वैराग्य आलंय का? याचा क्षणोक्षणी साधकांनी विचार केला पाहिजे. माझ्यामुळे कुणाला यातना तर होत नाहीत. समर्थ म्हणतात, अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य. वैराग्य हे काही वरवर दाखवण्याची गोष्ट नाहीये. मला जर 5-5 हजार रुपये दक्षिणा मिळत असेल आणि कुणी 500 रुपये दिली, नाही नाही राहू दे तुझ्याकडे, नको मला, असू दे असू दे, असं म्हणणं हे वैराग्याचं लक्षण आहे का? तसं नाहीये. समर्थ म्हणतात, अंतरापासून वैराग्य, अंतःकरणातून ते प्रकट झालं पाहिजे. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य. महद्भाग्य साधं नाही, मोठं भाग्य आहे. लोलंगते एवढे अभाग्य, आणिक नाही श्रीराम. लालूच, अपेक्षा, इच्छा, कामना, वासना, अजून पाहिजे, अजून पाहिजे. लोलंगता, लोलंगते एवढे अभाग्य, आणिक नाही. वैराग्य आपल्याला माहिती आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सगळी राज्याची सनद समर्थांच्या झोळीत टाकली, परत केलं सगळं. उदास वृत्ती, श्रेष्ठांचं निर्याण, मातोश्रींचं निर्याण. समर्थ उगीच मृत्यू निरूपणावर 4 समास लिहित नाहीये दासबोधामध्ये. विशेष आचार्य निर्मळ स्वधर्माविषयी आपल्याला तो प्रसंग माहिती आहे. रामरथ निघालाय, मध्ये झाडाची फांदी आडवी आली आहे, फांदी तोडायची आहे. धर्मनिष्ठा जागृत आहे. फांदी तोडली, मी माझ्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण. टाकळीच्या निवासामध्ये रोज संध्याकाळी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये समर्थ जायचे. कथा कीर्तन ऐकायचे. अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर. कायम परमार्थाच्या गोष्टी. आमचे परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारतींनी सांगितलेला एक किस्सा आहे. त्यांचा मित्र त्यांना बऱ्याच वर्षापासून म्हणत होता की मला पण यायचं उत्तर काशीला, मला पण यायचं हिमालयामध्ये. ते म्हणाले त्याला, चल मग आता जाऊया आपण. ते घेऊन गेले उत्तर काशीला. अजून हिमालय तर पुढेच आहे. 2-3 दिवस तिथं थांबून मग पुढे जायचं होतं हिमालयात, बद्री केदारकडे. 4-5-6 दिवस झाले होते घर सोडून. तो मित्र सारखी घरची आठवण काढायला लागला, सारखी घरची. चहा केला, आमच्या बायकोचा हातचा चहा काय. वांग्याची भाजी केली, आमच्या बायकोनी वांग्याची भाजी, भरलेल्या वांग्याची भाजी तुम्ही कधी आप्पा खाल्ली नाही. ते म्हणाले, आला उत्तर काशीला आणि अजूनही तू तुझ्या घरातच बसलेला आहे. समर्थ पुढे म्हणतात, जेथे सारासार विचार, तेथे होय जगोद्धार. नवविधा भक्तीचा आधार, बहुत जनासी श्रीराम. नवविधा भक्ती, 9 भक्तीच्या पायऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीला सांगितल्या.
भिल्लिणीची ती बाई, पण तिला प्रभू श्रीरामचंद्रांनी उपदेश केलेला आहे. सीतेचं अपहरण झाल्यानंतरचा हा प्रसंग आहे. त्या दुःखात आहेत प्रभू श्रीराम, पण रस्ता सोडून, दक्षिणेकडे जायचा रस्ता सोडून ते पंपा सरोवराकडे निघाले. लक्ष्मणाला समजेना नक्की इकडे कशासाठी जायचंय, दादा असं का वागतायत. श्री लक्ष्मण त्यांच्या मागे मागे निघाले. लहान बाळ म्हणून ती मुलगी आलेली शबरी, ती आता जख्ख म्हातारी झाली आहे. तिला नवविधा भजन सांगितलंय, प्रभू श्रीरामचंद्रांनी उपदेश केलेला आहे. नवविधा भजनावर अख्खा एक दशक, चौथा दशक दासबोधामध्ये समर्थांनी खर्च केलाय. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम श्रीराम. भागवतातल्या 7व्या खंडामध्ये हा श्लोक येतो. श्रवण, भगवंताच्या कथा, भगवंताचं नाम संकीर्तन, त्याचं श्रवण करणे. खूप श्रवण झालं, खूप अंतःकरणात साठलं की ते मग बाहेर पडायला चालू होतं. ते कीर्तन, विष्णू स्मरण, नामजप, पादसेवन. काय हवं नको ते. मंदिरात पाणी नाहीये, लाईट नाहीये, झाडं नाहीये, फुलं तोडायची आहे, झाडून काढायचं आहे, हे सगळं पादसेवनमध्ये येतं. अर्चन, मला जे जे योग्य वाटतंय, मला जे जे छान वाटतंय ते सगळं मी भगवंताला अर्पण करणं, हे अर्चन आहे. वंदन, नमस्कार. अहो, नमस्काराचे सुद्धा किती प्रकार समर्थ रामदास स्वामींनी सांगितले. कुणाला कसा नमस्कार करावा याचं वर्णन दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. सकाळी उठल्याबरोबर कुणाला नमस्कार करावा, रस्त्यात भेटल्यानंतर नमस्कार कसा करावा, गुरुकडे गेल्यानंतर नमस्कार कसा करावा, सद्गुरूकडे गेल्यानंतर नमस्कार कसा करावा, देव भेटल्यानंतर नमस्कार कसा करावा. वंदन, दास्य. भगवंता मी तुझा दास आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत, कुत्ते जैसा पडे रहो. सद्गुरूच्या दारात, भगवंताच्या दारात कसं पडावं? कुत्ते जैसा. दास्य भक्ती फळाला आली की मग भगवंताला वाटतं, अरे हा माझा दास नाहीये, हा माझा सेवक नाहीये, हा तर माझा मित्र आहे. मग तो आमच्या गळ्यात हात घालतो आणि त्यांनी एकदा गळ्यात हात घातला की माझं अस्तित्व राहतं का? आत्मनिवेदन. हे नवविधा भक्तीचे 9 प्रकार आहेत. ह्या पायऱ्या नाही आहेत. एका एका भक्तीतून कैवल्य प्राप्तीची सिद्धता भगवंतानी करून दिलेली आहे. सद्गुरू ओळखता आला पाहिजे. कबीरजी म्हणतात, गुरु की जय जानिके. सद्गुरू जर करायचे असेल तर त्यांची परीक्षा घ्यावी लागेल, पाहावं लागेल. स्वामी विवेकानंदांनी परीक्षा घेतली का नाही? आपल्याला ज्यांना सद्गुरू म्हणून घ्यायचं आहे, त्यांचा पत्कर करायचा आहे, त्यांची परीक्षा घेतली आहे स्वामी विवेकानंदांनी. गुरु कीजे जानिके, पाणी पीजे छानी. पाणी गाळून पिलं पाहिजे, फिल्टर आजकालच्या भाषेमध्ये. बिना विचारे गुरु करे, परे 84 खानी. लोक गुरु करून घेतायत म्हणून आपणही तिथं तबक घेऊन जाऊन बसायचं. काय फीस असेल ती भरायची, ते शुल्क द्यायचं, ते सद्गुरू सांगतायत त्याप्रमाणे करायचं. बाकीचे लोक जसं करतायत तसं आपण करायचं. याला अनुग्रह म्हणत नाहीत. बिना विचारे गुरु करे, परे 84 खानी. पातक आहे ते. रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंदांनी विचारलं, तुम्ही पाहिलाय का देव? अरे म्हणाले, पाहिलाय. तुला जसा पाहतो मी तसा पाहतो त्याला. तुम्ही देवाला बोललात का? अरे बोललोय.
किती वेळा बोललोय? आत्ता मी तुला जसा बोलतोय तसा मी देवाशी बोलतो. म्हणून नवविदा भजन, जेथे प्रतिष्ठिले साधन, हे सद्गुरूचे लक्षण, श्रोती ओळखावे श्रीराम. या ओवीमध्ये एक मेघ आहे. समर्थांनी याहीवरी प्रबर वैराग्य सांगितलं, जे महत्भाग्य म्हणून सांगितलं, वृत्ती उदास सांगितली, स्वरूपस्थितीचा तदाकारता सांगितली, स्वधर्मविषयीचं पालन सांगितलं, आचार कसे निर्मळ आणि शुद्ध ठेवायला सांगितले. हे सगळं असल्यानंतर त्या सद्गुरूमध्ये समर्थ म्हणतात, जेथे प्रतिष्ठिले साधना. ते सद्गुरू साधना काही करतायत का? का मी आता सद्गुरू झालो, मला ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली, आता मला साधना करण्याची गरज नाही, आता मला कर्मकांडात अडकण्याची गरज नाही, असं त्यांना वाटतं का? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सकळ धर्मामध्ये धर्म. कुठला धर्म आहे? सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हेची जाणीजे मुख्य वर्म, साधू लक्षणाचे श्रीराम. साधूचं लक्षण काय? प्रतिष्ठा. कशाची? भक्तीची प्रतिष्ठा ते करतात. अंतरस्थिती आणि बाह्यस्थिती ह्या दोन स्थिती आहेत. अंतरस्थिती त्यांची स्वरूप स्थितीशी तदाकार आहे. परब्रह्म स्वरूपाची ते प्रचिती घेत आहे 24 तास. पण समाजाला आदर्श घालून देण्यासाठी नवविदा भजनाला ते प्रतिष्ठा मिळवून देतात. त्यांची साधना आहे ती. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्यनिष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन, विश्रांती पावती श्रीराम. अंतरी गेलिया अमृत, बाह्य काया लखलखीत. समर्थ म्हणतात ना दासबोधामध्ये, अंतरी गेलिया अमृत. शुद्ध ज्ञानाचं अमृत अंतःकरणात उतरल्याबरोबर बाह्य काया कशी होतीये? लखलखीत होतीये. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, अंतःकरणामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान आहे. परब्रह्म स्वरूपाच्या स्थितीशी तदाकारत आहे. सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा धर्म. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि बाह्य निष्ठेचे भजन. नुसतं दिखावा आहे का? निष्ठापूर्वक भजन आहे. भगवंताचं भजन कसं आहे? निष्ठेने चालू आहे. हे जे सद्गुरू असतात ते प्रारब्धानुसार जन्माला येतात आणि जन्मानुसार वाट्याला आलेले विहित कर्म निष्ठेने पार पाडतात. त्यात अडकत नाहीत. ते दिसतात सामान्य माणसासारखे. प्रपंच करतील, त्यांना मुलं बाळ होतील. प्रारब्धानुसार जन्माला आले आणि जन्मानुसार आपलं विहित कर्तव्य कर्म करत राहतात. ज्ञानी असूनही श्रवण ऐकतात, कथा कीर्तन करतात. ही जी काही 6 ओव्यांमध्ये लक्षणं सांगितलेली आहेत, ओवी क्रमांक 45 ते 50, समर्थ असं पुढे म्हणतात की ही जी लक्षणं आहेत, या लक्षणांपैकी एक जरी लक्षण कमी असेल तरी सद्गुरुपद ते होऊ शकत नाही. प्रकृती सारिखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे, लोका ऐसे श्रीराम. ज्ञानी पुरुषाला त्या भक्तीची गरज नाहीये, भजनाची गरज नाहीये, पण प्रकृती सारिखे चालावे. समाजाच्या पुढे आदर्श काय ठेवणार? अंतरी शाश्वत काय त्याचा लेखाजोखा सद्गुरूच्या अंतःकरणात आहे.
माईक काय आहे, भ्रमनिर्माण काय आहे, भ्रमनिर्माण करणारं काय आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. पुढे समर्थ म्हणतात, नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार, कर्मे विन अनाचार भ्रष्ट होती श्रीराम. जो ज्ञानी पुरुष आहे, जो सद्गुरु पदावर विराजमान आहे आणि तो जर उपासना करत नसेल तर समर्थ म्हणतात, कर्मे विन अनाचार भ्रष्ट होती. शिष्यांसह तो सद्गुरु आणि तो सगळा संप्रदाय भ्रष्ट होतो. म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, उपासनेचा मोठा आश्रयो उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त होणार नाही श्रीराम. भरपूर काही करा पण जयो मिळणार नाही, तो मनुष्य विजयी होणार नाही. का? उपासना तो करत नाही. ज्ञानी पुरुषाला वाटतं की मी जर आता उपासना केली तर लोक मला हसतील. अरे आम्ही तर यांना सद्गुरू म्हणतो आणि हे भजन करतायत, उपासना करतायत. आम्ही जशी उपासना करतो, देवाचं पूजन करतो, अर्चन वंदन सगळं करतो, तसं करतायत हे. मग यांच्यात आणि आमच्यात काय फरक राहिला? ही भीती त्याच्याकडे आहे. उपासनेशिवाय काहीही होत नाही. उपासनेचा मोठा आश्रय म्हणून आमची उपासना असली पाहिजे. मागच्या लॉकडाऊन पासून आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये सगळे भाऊ बहीण सगळ्यांकडे संध्याकाळची उपासना. वेळ ठरलेली आहे 7 ते 8. कधी 7:15 होतील, 7:10 होतील, 7:05 होतील. गणपती तो स्तोत्र, रामरक्षा, भीमरूपी, विष्णू सहस्रनाम आणि जपाची एक माळ. 23 तास आम्ही वाया घालवले. 1 तास तरी भगवंतासाठी देऊ की नाही? मग का अपेक्षा करावी की भगवंतानी आमचं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे? उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. असा जो सद्गुरू आहे तो काय करतो? प्रत्ययाने, प्रचितीने लोकांना तो प्रचिती आणून देतो. पुढे समर्थ म्हणतात, म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीतिन्याय मर्यादा श्रीराम. 9 लक्षणं या ठिकाणी सांगितली आहेत. ओवी क्रमांक 40 ते 50 मध्ये जी लक्षणं सांगितली ती सगळी लक्षणं या ओवी क्रमांक 52 मध्ये सांगितलेली आहेत. 9 लक्षणं आहेत. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन. ज्ञान झालं पाहिजे, वैराग्य अंतःकरणात उपजलं पाहिजे आणि वैराग्य उपजल्यानंतर सुद्धा उपासना भजन केलं पाहिजे. स्वधर्म आणि साधना केली पाहिजे. कथा निरूपण, श्रवण मनन, नुसतं ऐक श्रीराम. समर्थ म्हणतायत की ही सगळी लक्षणं जी आहे तर ही सगळी लक्षणं सद्गुरूपाशी आपल्याला दिसतात. यातलं एक जरी लक्षण कमी असेल तर समर्थ म्हणतात तेणे ते विलक्षण दिसे. विचित्र वाटतं, काहीतरी कुठेतरी खटकतं. म्हणून सर्व ही विलसे सद्गुरूपाशी. हे 9 लक्षणं आपल्याला सद्गुरूच्या ठाई दिसले पाहिजेत. वेड्यासारखं लोक धावतायत म्हणून आपण धावायचं, शुल्क भरायचं, मिळालेलं ताट घेऊन समोर बसायचं, ते म्हणतात तसे हात करायचे, तसं म्हणत राहायचं. याला अनुग्रह म्हणतात का? तो बहुतांचे पाळन करता, त्यास बहुताची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरूपाशी श्रीराम. समर्थ रामदास स्वामींचे सद्गुरू कोण आहेत? प्रभू श्रीरामचंद्र आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांचा अभ्यास काय आहे? रामकथा वाचली पाहिजे.
मागच्या 15 दिवसात आम्ही ती रामकथा वाचतो आहोत. आचार्य पूजनीय श्री किशोरजी व्यासांनी सांगितलेली रामकथामृत आणि आपल्या समर्थवती सुनीलदादा चिंचोळकरांनी त्याचं केलेलं संपादन आहे. 650 पानांचा ग्रंथ आहे. तो बहुतांचे पालन करता. तो जो सद्गुरू आहे त्याला अनेक जणांचं पालन पोषण करायचं आहे, त्याला मार्गाला लावायचं आहे. त्याच बहुताची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरुपासी. साधने वीन परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवेच भ्रष्टे. या कारणे दूरी दृष्टे महानुभाव श्रीराम. दूरदृष्टी असली पाहिजे. दूरी दृष्टे, फार साईट. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक पहावा त्यांचा विवेक. दीर्घ सूचना ज्याला समजते, ज्याला पुढचं काही लक्षात येतं, अनुमान येतो आणि तो प्लॅनिंग करतो त्याप्रमाणे. समर्थ म्हणतात साधने वीन परमार्थ प्रतिष्ठे. असं होऊ शकतं एखाद्या वेळी, काहीतरी जादूमंतर, काहीतरी कुलंगड्या करून साधनेशिवाय परमार्थ प्रतिष्ठित होईल, पण तो राहील का? तो मागुता सवेच भ्रष्टे. असा संप्रदाय, असा परमार्थ जास्त दिवस टिकत नाही. या कारणे दूरी दृष्टे महानुभाव. म्हणून ज्यांना दीर्घ सूचना आहे, ज्यांना पुढचं लक्षात येतं, ज्यांच्याकडे श्रवण, मनन, निधिध्यास, ज्ञान, वैराग्य, भजन, उपासना, स्वधर्म कर्म आणि सगळं हे नीती न्याय मर्यादेमध्ये राहून जे करतात ते सद्गुरू आहेत. अशा सद्गुरूंकडे जाऊन आपण त्यांची सेवा केली पाहिजे. प्रणिपातेन सेवया तद्विधी प्रणिपातेन सेवया. भगवंत सांगतात तद्विधी प्रणिपातेन सेवया. सेवा केल्याशिवाय काही विचारण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. अनुग्रह कसा मिळेल? आपल्या सद्गुरूची सेवा अशी आपल्या सगळ्यांकडनं घडावी अशी प्रार्थना प्रभू श्रीरामचंद्रांना करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.